तर बघा ही 1 इंचावर आपण खून मारून घेतली. आता ही फिटिंगची ही आणि इथं अर्धा करून घ्यायचा याचा पण. हे बघा याचा पण अर्धा करून घ्यायचा असा आणि तो आपल्याला या रेघेवर जोडायचा आहे, जी आपण अर्धा इंच आतमध्ये घेतली रेघ त्या रेघेवर ओढायचं. हे बघा असा आणि ही रेघ अशी जाणार. हा मुंडा पाठीमागचा आहे, याचा काही उपयोग नाहीये आपल्याला. समजला? आता आपल्याला टक्सचा पॉइंट टाकून घ्यायचा आहे. कटोरीला जो टक्स मारतो, जिथं आपण टक्सचा शेवट करतो, कोपरा असतो किंवा काय म्हणतात त्याला, टक्सच्या पॉइंटला काय म्हणतात, टक्स पॉइंट. उंचवटा येतो तो टक्स पॉइंट असतो आपला. तर तो टक्स पॉइंट कसा काढायचा, तर छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच. आता छातीचा चौथा भाग तर 9 होता आपला, 9 प्लस 1 इंच तर 10 वर आपण हा टक्स पॉइंट द्यायचा असा. आता याच्यानंतर इथे एक रेघ ओढून घ्यायची आणि त्यालाच समांतर 2 इंचावर एक रेघ ओढून घ्यायची अशी. आता बघा कटोरी किती सोप्या पद्धतीत आपण तयार करायचे हे नीट बघा. इकडून आपल्याला हे 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं, इथं पण 1.5 इंचाचं मार्जिन देऊन घेऊयात आणि ती एक रेघ ओढून घेऊ. आता याच्यानंतर आपल्याला या रेघेच्या पुढे हा जो भाग राहिलेला आहे त्याचे समान 3 भाग करायचे. तर आपले हे 9 इंच आहे, लक्षात आहे तुमच्या बघा 9 इंच आहे, छातीचा चौथा भाग आहे. तर आपल्याला याचे समान 3 भाग केले तर 3 त्रिक 9 म्हणून 3. तर हे जे दुसरी लाईन आहे त्या दुसऱ्या लाईनवर 3 इंचावर खूण करून घेतली. आता ही जी आपली बस्ट पॉइंटची म्हणजे टक्स पॉइंटची जी रेघ आहे 10 वर मारलेली, त्या रेघेवर किती द्यायचा हे पण समजलं पाहिजे. तर कसं बघा, टक्स पॉइंट कसा द्यायचा बघा. ही काच बटन पट्टीची बाजू आहे गळ्याकडील, तिकडून आपल्याला टेप लावायचा आहे. तुमच्या लक्षात आले असेल मी इथं आपण हा आता मुंड्याचा आकार असा देऊन घ्यायचा. हे बघा ह्या आतल्या रेघेवर मी मुंडा दिलेला आहे, हे लक्षात असू द्यात. आता याच्यानंतर इथपर्यंत सगळं झालं. आता मेन पॉइंट राहतो आपला टक्स पॉइंट देण्याचा. कटोरीसाठी टक्स पॉइंट महत्त्वाचा असतो. तर तो कसा द्यायचा ते बघा मी सांगते. आपली छाती आहे त्याचा चौथा भाग, मग छाती आहे 36, त्याचा चौथा भाग आहे 9. 9 मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे, असे 10 इंचावर आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा. आता तो 10 इंच कुठे द्यायचा, तर शोल्डर पासून खाली क्रॉस पट्टीच्या दिशेने. तर हे बघा हे मी रेघा आधीच का ओढून घेतल्या असा प्रश्न पडला. 3 इंचावर खूण करून घेतली आणि ती रेघ सरळ ओढली अशी. आता बघा इथून पुढचा जो भाग राहिला तो कटोरीचा आणि हा जो भाग राहिला पार्ट तो कटोरी जोडण्याचा पार्ट राहिला. तर बघा आता कसं आपण कटोरी जोडण्याचा पार्ट तयार होते हळूहळू ते तुमच्या लक्षात येईल. आणि ही कटोरी याच्या पुढे मी मार्जिन दिलेलं नाही. तुम्ही म्हणाल मार्जिन कसं काय दिलं नाही, तर कटोरी आपण वाढवताना हे मार्जिन देणार आहोत, या पार्टला गरज लागत नाही. आता मुंड्याचा हा जो कोपरा आहे त्या कोपऱ्यातून म्हणजे आपल्याला मुंड्याची जी ही लाईन भेटली गोल, तिथून आपल्याला 2 इंच किंवा 2.5 इंच हे माप कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला हा जो गोल आकार दिलेला आहे, जिथून गोल आकार तयार झाला तिथं खूण करून घ्यायची. हे बघ अशी.
आणि या आकारात इथं जिथं व्यवस्थित बसेल आपल्याला आकार त्या अंतरावर आपल्याला खून द्यायचे। मग 2 वर येऊ द्या किंवा 2.5 वर येऊ द्या। मग आपलं किती येते बघूया। तर मी सुरुवातीला 2.5 वर देऊन बघते। हे बघा असं। आता हा जो आकार आहे तो आकार आपल्याला कटोरीच्या आकारात या रेगेला जोडायचा आहे। ते हे दे मला, आर्म होल दे। हे बघा याच्या मदतीने मी हा आकार जोडणार आहे। इथं या खुणेवर आणि या रेगेवर बसल अशा मापात हा ठेवायचा। हे बघा असा दिसला। या पद्धतीने आता मी ही लाईन ओढून घेणार आहे अशी। हे बघा झाला कटोरीचा आकार तयार। आता आपल्याला या कटोरीमध्ये टक्स पॉइंट द्यायचा आहे। कुठं द्यायचा तर छातीचा 10वा भाग, या रेगेपासून छातीचा 10वा भाग। तर 36चा 10वा भाग येतो 3.6। हे बघा 3.6 म्हणजे 3.5 वर आपण हा देऊन घेतला। तर इथून खाली 3.5, इथं पण 3.5च द्यायचं। थोडंसं तिरकं द्यायचं। मी 3.25 वर देते असं। म्हणजे या रेगेवर छातीचा 10वा भाग आणि खाली 2 इंचाची जी रेग ओढली त्याच्यावर त्यामध्ये पाव इंच प्लस करून रेग दिली। म्हणजे ही 3.25 वर आणि ही 3.5 वर अशी ही थोडीशी तिरकी रेग दिली मी। हे बघा अशी। आता बघा हा पॉइंट आलेला आहे आपला। तर आता आपल्याला टक्सची उंची घ्यायची असते। तर टक्सची उंची कशी घ्यायची बघा। छातीचा 13वा भाग, मग छाती आहे आपली 36, तर 36 भागिले 13 बरोबर 2.76 म्हणजे 3.5 वर आपलं हे माप आलेलं आहे। तर मी 3.5, आता हे पॉइंट आहे तर ह्या पॉइंटवर 3.5 ठेवून मम्मीचं डोकं धुवायचं, मेहंदी लावली होती। 3.5 वर खून करून घेतली। हे बघा अशी। आता आपल्याला हा 2 इंचाची रेग आहे त्या रेगेवर या रेगेच्या पलीकडे 1.5 ला 1 कमी। हे बघा 1.5 ला 1 कमी अशी खून करून घ्यायची। 1.5 ला 1 कमी आणि इकडे पण 1.5 ला 1 कमी, 1.5 इंचाला 1 रेग कमी अशी खून करून घेतली। आणि आता हा आपण टक्स असा देऊन घ्यायचा। हे बघा पण मी टक्स खाली नेते बघा। का नेते नंतर समजेल तुम्हाला। असा। आता बघा ही उंची आपण 3.5 इंचाची टक्सची घेतलेली आहे। तर या टक्सवर पण 3.5 वर खून करून घ्यायची। हे बघा 3.5 इथं आलं आणि इकडे सुद्धा 3.5 इथे आलं। मी करते डिलीट, टेन्शन नाही। आणि इथे बघा आपल्याला ही रेग ओढून घ्यायची। खून आली ती अशी आणि ही जी खून आहे ती आणि ही खून मिळून आपल्याला ही रेग ओढायची। हे बघा मी पट्टी कशी ठेवते, ही खून आणि ही खून अशी इकडे येणार अशी। तर बघा तुमच्या लक्षात येईल। आता हा झाला आपला कटोरीचा भाग। आता आपल्याला हा कटोरीचा आकार भेटलेला आहे व्यवस्थित। त्याच्या खाली मार्जिन पण हवे क्रॉस पट्टी जोडायच्या वेळी, म्हणून मी हे 1/2 इंच किंवा पावला थोडी 1 रेग जास्त असं मी मार्जिन दिलेलं आहे। आणि या साईडला पण मार्जिन देऊन घेतलेला आहे। हे बघा असं। आणि आता आपल्याला हा कटोरीचा आकार दिसत असेल
तर आपल्याला हा कटोरीचा आकार झालेला आहे. इकडे काहीच आपल्याला ह्या 2 दिशेला काही वाढवायचं नाही. इथे पण गळ्याच्या साईडला काहीच वाढवायचं नसतं. आता फक्त आपलं वाढवायचं कुठं, तर या साईडला कटोरीला मार्जिन आणि इथे आपल्याला किती वाढवायची, तर जेवढं आपल्याला इथं अंतर आहे टक्स पॉईंटचं तेवढं अंतर या साईडला पण हवं ना, तर समान कटोरी बसेल. तर त्या हिशोबाने आपल्याला या साईडला कटोरी वाढवायची आहे. ती कशी वाढवायची ती मी तुम्हाला पुढे दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आत्ता फक्त आपल्याला सध्या कटोरी जोडण्याचा पार्ट हा तयार झालेला आहे, तो दिसतोय तुम्हाला. आपली ही रेघ तिरपी आली होती, तर तिरपी आपल्याला जर नको असेल तर ह्या पॉईंटपासून आपण हे सरळ पण अशी घेऊ शकतो. पण बघा याच्या वर घ्यायची थोडी, या पद्धतीने आपल्याला ही करून घ्यायचं आहे.